नमस्कार. मी अनुजा पुरोहित दूरदर्शन गोवा केंद्रावर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत प्रेरणादायी प्रतिभाशाली अशा एका व्यक्तीशी. गेली 17 वर्ष त्यांनी लोकांसाठी खूप काम केलंय. त्यांची मानसिक स्थिती, त्यांची शारीरिक, आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना खूप मदत केली आहे कशा प्रकारे आपलं आयुष्य सुंदर करावं. तर आपण स्वागत करूया सिद्धधाम वेलनेस रिट्रीटच्या संस्थापक वैशाली महाडिक. नमस्कार. तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की साऊंड हीलिंग म्हणजे काय? साऊंड हीलिंग म्हणजे ध्वनी आणि कंपनांद्वारे आपण उपचार पद्धती आहे ज्याच्यासाठी भरपूर उपकरणं आहेत जी भरपूरच नैसर्गिक आहेत. त्यांना त्यातले काही म्हटलं तर सिंगिंग बाउल, ट्यूनिंग फोक, ड्रम आणि असे भरपूर उपकरणं आहेत त्याच्या मार्फत निघणाऱ्या ध्वनींपासून आणि कंपनांपासून उपचार करणं. अच्छा. आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा प्रवास सुरू कसा झाला. म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं की तुम्ही ह्या साऊंड हीलिंगमध्ये तुम्ही स्वतःला झोकून घेतलत? आता 17 वर्षाआधी याचा अभ्यास मी सुरुवात केलेली आणि भरपूर कोर्सेस केले बाहेर आणि पण त्या कोर्सेसमधून खूप जास्त मला फायदा मिळाला नाही. त्याऐवजी जो मी एक्सपिरियन्शियली त्यानंतर पुढे शिकले, कारण मराठीत किंवा आपल्या याच्यामध्ये भरपूर पुस्तकं वगैरे नाही आहेत याच्यावर आणि मग त्याचा एक्सपिरियन्शियल मी अभ्यास केला स्वतःहून आणि ते आपल्या रोज दिनदैनिक जीवनामध्ये त्याचा वापर करायला लागले. सिंगिंग बाउल्स आणि याच्याबरोबर आज मी अक्षरशः कॅन्सरसारख्या रोगांवरही उपचार करते. मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी ही थेरपी भरपूर उपयोगी आहे. वाह, छान. मला हे विचारायचं आहे की आत्ताचं आपलं आयुष्य आधुनिक झालंय. खूपशा गोष्टी आपल्यासाठी सोप्या झाल्या आहेत. तरीही लोकांमध्ये अजूनही स्ट्रेस आणि एन्झायटी वाढते. ही का वाढते असं तुम्हाला वाटतं? आजचं जे आपली जीवनशैली आहे हे सगळ्यात मुख्य कारण आहे त्याचं. जेवढं फास्ट आणि जेवढा जास्त प्रगती केली आपण, पण ती प्रगती म्हणता येणार नाही, अधोगती म्हणायला हरकत नाही. कारण जास्त उपकरणं असल्यावर आपण जास्त फास्ट लाईफ करतोय आपली आणि जो काही नैसर्गिक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये बाधा येते. त्यामुळेच आपलं आरोग्य ढासळत चाललंय. पण मग तुम्ही आता एक शब्द उच्चारलात, ऊर्जा. मग ही ऊर्जा म्हणजे काय आणि ही प्रत्येकात असते का? हो, आपण परिपूर्णपणे ऊर्जामय आहोत. या जगात सगळं काही ऊर्जा आहे. तुम्ही, मी असलेल्या सगळ्या वस्तू, गोष्टी, आपले विचार, खानपान हे सगळं ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेतून सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं, ऊर्जा म्हणजे प्राण ऊर्जा जी आपल्याला जिवंत ठेवते. अच्छा. आणि याचा फ्लो आपल्या शरीरांमध्ये होत आहे. फिजिकल शरीर म्हणजेच सगळं नव्हे, तर आणखी याऐवजी 4 ऊर्जामय शरीर आहेत ज्याचा आपण कधी विचारही केला नाही, त्यांना कधी नर्चर केलं नाही. कोणत्या? आपण पंचकोशांनी बनलेलो आहोत. हे जे शरीर आपण भौतिक शरीर जे बघतो आहे त्याला आपण अन्नमय कोश म्हणतो. त्याऐवजी प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे 4 सूक्ष्म शरीर आहेत आपल्याला. अच्छा. पण मग ही ऊर्जा प्रत्येकामध्ये असते असं तुम्ही म्हणालात. अगदी. मग त्या ऊर्जेशी आपण कसं कनेक्ट करावं? कारण हल्ली आपण एवढी फास्ट लाईफ जगतो आणि आपल्याला प्रत्येकालाच म्हणजे वेळच नसतो या गोष्टींसाठी. तर मग ह्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण कसं कनेक्ट करू शकतो या गोष्टींशी? आपल्याला हे आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हे एक शरीर, आज आपण सगळी केलेली धावपळ जी आहे, कामधंदा म्हणा किंवा देखरेख म्हणा, हे ह्या अन्नमयी कोशासाठी करतोय. त्याऐवजी 4 आणखी ऊर्जामयी शरीर आहेत. जोपर्यंत आपण त्यांचीही काळजी घेत नाही, त्यांनाही पोषण देत नाही, तोपर्यंत परिपूर्ण स्वास्थ्य मिळवणं हे अशक्य आहे.
बरोबर. पण ह्या तुम्ही जे साऊंड हिलिंग तुम्ही देता हो. त्याचा त्याचा कसा उपयोग होतो? अ, जसं आत्ताच मी म्हणत होते, हे जे शरीर आहे हे स्थूल आहे, जे आपण बघू शकतो. 4 बाकीची जी शरीरं आहेत ते सूक्ष्म आहेत आणि सूक्ष्म शरीरांना पोषण हे स्थूल काहीच देऊ शकणार नाही. बरोबर. कुठलीही वस्तू म्हणजे जशा गोळ्या आहेत हे त्यांच्यावर काम नाही करत. त्याच्यासाठी सटल सूक्ष्म एनर्जीच लागते, सूक्ष्म ऊर्जाच लागते जी त्यांच्यावर काम करते. मग सूक्ष्म ऊर्जा म्हणजे कोणती ऊर्जा? तर लाईट आणि ध्वनी आहे आणि अशा भरपूर सूक्ष्म हे ऊर्जा आहेत ज्याच्याने आपण त्यांच्यावर काम करू शकतो. त्यातली एक मी जी निवडलेली आहे ती आहे ध्वनी आणि कंपनं. म्हणून साऊंड हिलिंगवर मी काम करते आणि त्याच्याने ह्या 4ही शरीरांचं पोषण कसं करता येईल आणि त्यांना कसं सुदृढ ठेवता येईल त्यावर काम करतो आम्ही. आपण जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे आपण सायकोलॉजिस्टकडे जातो, आपण एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जातो, काउन्सिलरकडे जातो, तर आपल्यामधले काही विचार किंवा आपल्या डोक्यात चालणारे जे काही प्रश्न असतील ते आपल्याला त्यांच्याशी बोलून ते आपले सुटतात बऱ्यापैकी, ते आपल्याला मदत करतात ह्या गोष्टी सोडवण्यासाठी. तर साऊंड हिलिंग कशा प्रकारे मदत करतं? साऊंड हिलिंग हा जी उपचार पद्धती आहे ती तुमच्या सेल्युलर लेवलपर्यंत जाते. निघणारी ध्वनी आणि कंपनं तुमच्या नर्वस सिस्टमला परिपूर्णपणे क्षणात शांत करते आणि त्यामुळे तुमच्यामध्ये एक नवीन उत्साह निर्माण होतो. अच्छा. मग हे साऊंड हिलिंग जे आहे त्याचे काही सेशन्स वगैरे असतात का? म्हणजे कशा प्रकारे हे साऊंड हिलिंग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता? हो, एक छोटंसं उदाहरण देते. जर सृष्टीत तुम्ही बघितलं कुठलाही प्राणी मात्र, अन्य प्राणी मात्र माणूस सोडला की कोणीही डॉक्टरकडे जात नाहीत, ते गोळ्या घेत नाहीत. त्यांच्यामध्ये असलेली हिलिंग पॉवर जी उपचार शक्ती आहे ते वापरतात. त्याला आपण इन्स्टिंक्टिव्ह पॉवर पण म्हणू शकतो, इन्स्टिंक्ट म्हणू शकतो. तर त्याचा ते वापर करतात. पण आज माणूस काय करतो? आज डोकेदुखी झाली की आपण ड्रॉवर उघडतो, त्यातली गोळी घेतो आणि कामाला सुरुवात करतो. आपल्याला क्विक रिलीफ हवा असतो म्हणून आपण ॲलोपॅथीकडे वळतो आणि जास्त आपण जेव्हा ॲलोपॅथीचा वापर करत गेलोत आणि क्विक याची जेव्हा आपल्याला आज सवय पडलेली आहे आणि आपण आपल्या शरीरामध्ये असलेली ती उपचार शक्ती आहे ती वापरलीच नाहीये आणि त्यामुळे ती सुप्त झालेली आहे, ती पूर्णपणे झोपलेली आहे. आता त्या उपचार शक्तीला पुन्हा जागृत करणं, पुन्हा सक्रिय करणं हे खूप गरजेचं आहे आणि इथे येतं साऊंड हिलिंग. साऊंड हिलिंग त्या शक्तीला स्टिम्युलेट करून जागं करते, एनेबल करते आणि तुमच्यामध्ये असलेली तुमचीच जी उपचार शक्ती आहे ती तुमच्यावर उपचार करायला सुरुवात करते, ती सक्रिय होते. म्हणजे आपल्यातली नेगेटिव्हिटी बाहेर काढून आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करते, बरोबर? हो. मग समजा आपण एका ठिकाणी आहोत आणि सगळीकडेच आपल्याला ती साऊंड थेरपी आपल्याला घेता येणार नाही, साऊंड हिलिंग. तर मग जर मी एक उदाहरण म्हणून मी घरी आहे आणि काही गोष्टींसाठी मी अपसेट आहे आणि जर मला असं वाटतंय की माझ्यात खूप नेगेटिव्हिटी भरलेली आहे आणि मला पॉझिटिव्हिटीची गरज आहे आत्ता, आणि तर मग तेव्हा मी काय करावं? म्हणजे तेव्हा एका माणसाने काय करावं? आपण सगळे पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत, बरोबर आहे? ही पंचमहाभूत ही आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. ती कशी? तर एक तर आहे, पहिला प्रॉब्लेम काय आहे तो आपण बघू. जीवनशैली हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अनडिसिप्लिन्ड लाईफ, फास्ट लाईफ जगणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तो आधी आपण सोडवायचा. म्हणजे आपल्याला एक रुटीन क्रिएट करणं स्वतःसाठी खूप गरजेचं आहे. वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, वेळेवर खाणपान आणि काय खावं, कधी खावं या सगळ्याची जर आपण काळजी घेतली आणि त्याचबरोबर शरीराची हालचाल,
आज आपण बघाल कित्येक तासनतास चेअरमध्ये ऑफिसमध्ये बसून काम करतो किंवा टी व्ही समोर बसतो आणि शरीराची हालचाल ही खूप कमी होते. आणि ह्या सगळ्याचं जर आपण डिसिप्लिन स्वतःमध्ये आणलं तर नैसर्गिकरित्या आपण आपली ऊर्जा जी आहे ती विखरू नये याच्यासाठी काम करू शकतो. हे झालं पहिली गोष्ट. त्यानंतर निसर्ग, पंचमहाभूत ही आपल्याला ही एनर्जी देत असतात, ही ऊर्जा देत असतात. आपण नॉर्मली पाहिलं असेल जेव्हा आपण नदीकाठी जातो किंवा निसर्गात जातो, एक छान वॉक घेतो, तेव्हा आपला उत्साह वाढतो, हो की नाही? किंवा जर खूपच सॅड वाटत असेल आणि आपल्या आवडीचं एखादं गाणं आपण ऐकलं तर आपला मूड चेंज होतो. नक्कीच. हो, तर ध्वनी आणि कंपन ही तशीच काम करतात आपल्यावर. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जर बघायला गेलं तर आपण ह्या ध्वनींनी आपण वी आर सराउंडेड बाय इट. हो हो. तर फक्त आपल्याला एवढीच गरज आहे की आपण त्याबद्दल आपल्याला त्याची जाणीव होणं बेसिकली माणसाला. हो. ओके. बरं, मला पुढे तुम्हाला असं विचारायचं आहे की हल्लीच्या आपल्या फास्ट लाईफमध्ये सगळ्यांनाच काही ना काहीतरी रोग, बीपी म्हणा, शुगर म्हणा, कॅन्सर म्हणा, इतर बरेच प्रकारचे रोग हल्ली खूपच सगळ्यांना होत आहेत. मग साऊंड हिलिंग हे कसं मदत करेल? एक तर आपल्यात असलेली जी ऊर्जेचा प्रवाह आहे, जेव्हा त्याच्यामध्ये अडथळा येतो तेव्हाच आपल्याला रोग होतात. त्याऐवजी जर तो फ्लो जर नॉर्मल चालू राहिला तर कुठलाच रोग होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण जो अडथळा निर्माण झालेला असतो तो आपण पूर्ववत सक्रिय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत स्वास्थ्य मिळणं नाही. योगायोग नाही आहे, पण हेल्थ किंवा हेल्दी हा शब्द जर तुम्ही बघितला त्याच्यातले पहिले 4 अक्षर काय आहेत? हील, HEAL. हो, जोपर्यंत तुम्ही हील करत नाहीत तोपर्यंत हेल्दी होणं शक्य नाही. बरोबर. मग तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे आपण आपलं लाईफ डिसिप्लिन करू शकतो? तुम्ही मगाशी म्हणालात की एक डिसिप्लिन्ड लाईफ पाहिजे, एक प्रॉपर रुटीन आपल्याला पाहिजे, जे हल्ली बघायला मिळत नाही. मग ते करायसाठी आपण काय करू शकतो? सकाळी लवकर उठणं, त्यानंतर थोड्या प्रमाणात का होईना पण व्यायाम असावा. आणि जेवण जे काही आपण इनटेक घेत आहोत ते सकस आणि सात्विक असावं. ह्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्याचबरोबर आपण जे काही विचार करत आहोत, विचारही एक प्रकारचं इनटेक आहे. ज्या प्रकारचं सोशल मीडियावर किंवा कंटेंट आपण ग्रहण करत आहोत, ह्या गोष्टीही आपल्या अंतर्मनावर परिणाम करतच आहेत. हो. मग आपल्या आजूबाजूला जे काही नेगेटिव्हिटी असते आणि आपण आपले विचार आपल्याला नेगेटिव्ह बनवतात, तर साऊंड हिलिंगद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. बरोबर. हो, आपण जर आपली शारीरिक स्वास्थ्य जर बिघडलं तर आपण डॉक्टरांकडे जातो, हो की नाही? तसंच जर मानसिक आणि आध्यात्मिक तुमच्या जर प्रॉब्लेम्स असतील तर एका हीलरकडे जाऊन, एक्सपर्टकडे जाऊन मदत घेणेच योग्य आहे. हो, पण हल्ली म्हणजे आधी तर खूपच ह्याच्यावर हे होतं, पण आता असं झालेलं आहे की लोकांना जर आपण म्हटलं की आपण तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे किंवा काही तुला टेन्शन आहे, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, तर आपण एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जाऊया किंवा आपण एका साऊंड हिलरकडे जाऊया जो तुला मदत करेल. तर लोकांना अजूनही त्याबद्दल कुठेतरी शंका वाटते की नाही, मला काही त्याची गरज नाही आहे. जसं तुम्ही म्हणाला, ताप आला की आपण लगेच गोळी घेतो किंवा डॉक्टरकडे जातो, पण अजूनही लोकांमध्ये ह्या थेरपीजबद्दल अजूनही कुठेतरी अशी छोटीशी शंका आहे की ते जाऊ बघत नाहीत थेरपिस्टकडे. तर मग ह्याबद्दल आपण काय त्यांच्यात? एक खूप एक सायंटिस्ट होऊन गेलेत, त्याने म्हटलं जर तुम्हाला जीवनाबद्दलची परिपूर्ण माहिती हवी असेल तर ऊर्जेला जाणा. इफ यू वॉन्ट टू नो अबाउट द वर्ल्ड
अँड इट्स फंक्शनॅलिटी, यू मस्ट नो एनर्जी. एनर्जीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, हे सगळं जे काही घडत आहे ह्या जगात, या युनिवर्समध्ये, ते फक्त आपण जेवढं बघतो आहोत, जेवढे जाणतो आहोत ते हे नाहीये, ते परिपूर्ण जग नाहीये. त्याच्याऐवजी ऊर्जेची भरपूर देवाणघेवाण होत आहे आणि ऊर्जाच हे सगळं चालवत आहे. आपण जसं जगाकडे बघतो हे पूर्ण नाहीये. लोकांना जे वाटतं की मला एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जायचं नाही आहे, कारण बेसिकली लोकांच्या डोक्यात एक आयडिया असते की सायकोलॉजिस्टकडे किंवा थेरपिस्टकडे जाणं म्हणजे मी वेडा आहे. तर मग हे आपण लोकांचं मत कसं आपण परिवर्तन करू शकतो? कारण तुमच्या फाउंडेशनमध्ये, तुमच्या रिट्रीटमध्ये लोक येतात, त्यांना मदत होते, मग त्यांचं मतपरिवर्तन कसं आपण करू शकतो? आधी तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण एक्सेप्ट करणं की आपलं जे काही व्यवहार चालू आहे किंवा जी चिडचिड होतेय किंवा स्ट्रेस निर्माण होतोय, एन्झायटी होतेय, भीती वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल नाही आहेत. आज आपल्या 40शीत जर बीपी झाला तर लोक म्हणतात सगळ्यांनाच होतो की ते नॉर्मल. आपण असं सगळ्या अशा गोष्टींना नॉर्मलाइज नाही करू शकत. आपल्याला हे सिरियसली घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या स्वास्थ्यासाठी लागणारी मदत घेणं एक्सपर्टीज कडून हे खूप योग्य आहे. बरोबर. हे एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यावर काम करणं गरजेचं आहे. जर मानसिक ताण असेल तर मानसिक तज्ञाकडे जावं. जर ऊर्जामय ताण असेल तर ऊर्जेवर काम करणाऱ्या व्यक्तीकडे जावं. बरोबर. म्हणजे बेसिकली सगळ्यात पहिले म्हणजे एक्सेप्ट करायला हवं की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. जसं बीपी असेल, शुगर असेल, त्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. तर मानसिक तणाव हे सुद्धा अशी काहीतरी ही एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे आणि आपण मदत घेतली पाहिजे. हे लोकांना आधी कळलं पाहिजे. हल्ली झोपेचं प्रमाण लोकांमध्ये खूप कमी झालंय. म्हणजे उशिरा झोपणं, लेट नाईट पार्टीजमध्ये हे करणं किंवा कामाच्या स्ट्रेसमुळे आपल्याला झोप येत नाही. तर मग साऊंड हिलिंग कशा प्रकारे आपल्याला मदत करतं? साऊंड हिलिंग, साऊंड आणि जी कंपनं त्यातून निघतात ती तुम्हाला एक वेगळ्या थरावर घेऊन जातात. कुठल्याही प्रकारचं हिलिंग तुमचं शरीर स्वतःहून करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही एका थरावर पोचत नाहीत. आयुर्वेदात म्हटलं आहे आपण 3 स्थितीतून जातो. एक आहे जागृत स्थिती, जिथे आपण एकमेकांशी बोलतो आहोत आणि जे काही कर्मकार्य करत आहोत. त्यानंतर आहे स्वप्न. स्वप्न स्थितीत जेव्हा आपण झोपायला जातो, आपण डायरेक्ट आपल्याला झोप लागत नाही शांत. आधी आपण स्वप्न स्थितीत जातो आणि त्यानंतर आहे डीप स्लीप. जोपर्यंत डीप स्लीपमध्ये थेट आणि या स्टेटनाच इंग्लिशमध्ये बीटा स्टेट जी जागृत स्थिती आहे, त्यानंतर आहे अल्फा स्टेट, थेटा स्टेट आणि डेल्टा स्टेट. तर अशा 4 स्टेटमधून आपण जातो. आपल्या विचारशक्तीला हे भरपूर कनेक्टेड आहे. जेवढे जास्त विचार तेवढं स्टेट तुमची हे असणार. तर बीटा स्टेटमध्ये ॲक्टिव्ह असतो आपला मेंदू, भरपूरच ॲक्टिव्ह असतो. अल्फा स्टेटमध्ये झोप आणि जागरूकता याच्यामध्ये आपण असतो, जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे थेटा स्टेट. थेटा स्टेट ही अशी एक स्टेट आहे जिथे पोचल्यावर जेवढा मेंदूची चालना जेवढी कमी होते, त्यानंतरच तुमचं शरीर तुमची स्वतःहून हिलिंग करायला लागतं. आणि अनफॉर्च्युनेटली आपण ह्या डीपर स्टेटपर्यंत पोहोचत नाही, कारण झोपल्यानंतरही भरपूर विचार चालू असतात. हे शरीर झोपतं, हे अनकॉन्शियस होतं, पण मेंदू अगदी फास्ट चालत असतो. आणि थेटा स्टेटपर्यंत पोहोचण्याकरता आपल्या ह्या ज्या थेरपीज आहेत त्या आपल्याला मदत करतात. कशा प्रकारे मदत करतात? जेव्हा आपण त्या एका सर्टन प्रकारचे साऊंड आणि व्हायब्रेशन्स ऐकतो, त्यावेळेस आपण आपोआप आपले विचार कमी होतात आणि आपली स्टेट, आपण एका ट्रान्स स्टेटमध्ये पोचतो. त्याला थेटा स्टेट म्हणतात. आणि एक वेगळ्या प्रकारची धुंदी आपल्याला येते आणि तेव्हा
शरीर आपोआप हील करायला सुरुवात करतं. मग ही साऊंड हिलिंग थेरपी घेताना सेशन्स असतील बरोबर? हो. मग हे थेरपी घेतल्यानंतर त्या सेशनचा इफेक्ट म्हणा किंवा त्याचा काळ कितीपर्यंत चालतो? हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. एक तर हा परिपूर्णपणे एक प्रोसेस आहे. एक तर जेव्हा आम्ही ह्या पूर्ण थेरपीला 5 प्रोसेसमध्ये 5 स्टेपमध्ये हे केलेलं आहे. पहिला जो सेशन होतो तिथे डायग्नोसिस होतं. तिथे कुठे कुठे अडथळे आहेत तुमच्या सूक्ष्म शरीरांमध्ये, तुमच्या एनर्जीचा फ्लो कुठे कुठे बाधित झालेला आहे याचं आधी डायग्नोस करतो. त्यानंतर दुसरं जे सेशन आहे ते क्लेन्झिंगचं, जिथे जिथे ऊर्जेचा फ्लो बाधित झालेला आहे तो क्लीन करणं, तो पूर्ववत सक्रिय करणं. त्यानंतर आहे एनर्जायझिंग, म्हणजे तुम्हाला नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये देतो आम्ही ह्या व्हायब्रेशन आणि ध्वनीमार्फत, आणि तुमचं शरीर आपोआप ते ॲब्झॉर्ब करतं. तुमचं शरीर एवढं अमेझिंग मेकॅनिझम आहे की त्याला जे हवं आहे, जी फ्रिक्वेन्सी त्याला हवी आहे तो त्यातून ते पिक करतं आणि पूर्ववत नैसर्गिकरित्या चालू व्हायला लागतं. हर एक सेल ह्या ध्वनीला ओळखतं. या प्रोसेसमध्ये तिसरी जी हे आहे ती एनर्जायझिंग आहे. त्यानंतर आहे बॅलन्स. बॅलन्सिंग. सृष्टीत कुठलीही गोष्ट अति असणं पण वाईट आहे आणि कमी असणंही वाईट आहे. तिथे एक परफेक्ट बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणून हा चौथा सेशन असतो ज्याला बॅलन्सिंग म्हणतात. आणि 5वा जो सेशन आहे त्याला शिल्डिंग म्हणतात. तुम्ही एक खूप छान प्रश्न केलात की हे किती वेळ आपल्यावर त्याचा इफेक्ट राहतो. जोपर्यंत ही शिल्डिंग तुमच्या बरोबर असते तोपर्यंत तो इफेक्ट तुमच्या बरोबर राहतो. पण अकस्मात जर आपण कोणाच्या भांडणांमध्ये किंवा अतिविचारांमध्ये कुठल्या काळजीमध्ये अडकलोत मग ती कमी कमी होत जाते. हो, मग त्याचा इफेक्ट आपल्यावर कमी कमी होत जातो. पण मग हा इफेक्ट शिल्डिंगचा कमी न होण्यासाठी काय करावं? डिसिप्लिन लाईफ जगणं, पुन्हा आपल्या जीवनशैलीकडे. जीवनशैली बदलावी, डिसिप्लिन लाईफ जगावं तरच ते होईल. नेचरशी कनेक्टेड राहणं, निसर्गाशी कनेक्टेड राहणं, एक नेचर वॉक घेणं किंवा नदीकाठी जाणं, सॉफ्ट म्युझिक ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणाला की तुमचे जे सिंगिंग बोल्स आहेत तर ते तर प्रत्येकाच्या घरी अवेलेबल नसणारच. मग असं असताना माणसाने काय करावं? म्हणजे काय ऐकावं? की काही यूट्यूबवर म्हणा किंवा काही असं आहे का जे आपण ऐकू शकतो? हो, यूट्यूबवर भरपूर हे आहे, डिजिटल साऊंड्स आहेत ज्यांना बेन्युरल बीट्स पण म्हणतात, जे आपल्या मेंदूच्या याला शांत करायला काम करतात. अच्छा, मदत करतात. त्या ऐकाव्यात. त्यानंतर डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत, त्यांना आम्ही सल्फेजिओ फ्रिक्वेन्सीज म्हणतो. ते जर तुम्ही यूट्यूबवर फाइंड केल्यात तर तुम्हाला मिळतील, आणि त्या फ्रिक्वेन्सीज ऐकाव्यात जेणेकरून तुम्हाला भीती आणि निराशा बाकी या सगळ्या गोष्टी खूप कमी हे होतील आणि तुमचं ऊर्जामय शरीर परफेक्ट प्रवाहात राहील. ह्या सृष्टीची परिपूर्ण निर्मिती ब्रह्मनादातून झाली असं आपलं शास्त्र म्हणतं. ह्याच कॉन्सेप्टला वेस्टमध्ये बिग बँग थिअरी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. 2 वर्ष आधी नासाने डिक्लेअर केलं की ब्रह्मांडात होणारा जो नाद आहे तो आणखी काही नसून ओमकारच आहे. हाच ओमकार नाद तुमच्या ह्या बाउल्समधून निघतो. आपण आज सृष्टीशी खूप कनेक्टेड नाही आहोत म्हणून तो नाद आपल्याला आज ऐकू येत नाही. पण जर कुठे आपण शांत जागी गेलोत, मेडिटेशनला बसलो तर तो नाद सतत चालू आहे याची जाणीव आपल्याला होते. तोच नाद या बाउल्समधून निघतो आणि तो इम्प्लिफाय करून तुमच्याकडे पर्यंत आणल्या कारणाने तुमच्या शरीराची जी ऊर्जा आहे ती पुन्हा सक्रिय करण्यात ते मदत करतो. ओंकार नाद हा भरपूर महत्त्वाचा हे आहे. तुम्ही तो स्वतःहून गाऊन जरी त्याच्यावर प्रॅक्टिस केली तरीही तो ह्या ऊर्जेला सक्रिय ठेवण्यास मदत करतो.
शेवटचं तुम्ही प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता? मी म्हणेन की जर आपल्यामध्ये काहीही मानसिक शारीरिक काहीही प्रॉब्लेम्स असतील तर अल्टरनेटिव्ह थेरपीकडे तुम्ही जरूर हे करा, आपला वाढवा. ॲलोपॅथी घेऊन आपल्याला जे काही साईड इफेक्ट होत आहेत त्या नैसर्गिक उपचार पद्धतीकडे त्यांनी वळलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर तुमच्याशी बोलून, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही जे काही सांगितलंय त्याबद्दल मी तर विचार करेनच, पण आपले प्रेक्षक नक्कीच यावर विचार करतील असं मला वाटतं. आणि इथेच मी तुमची रजा घेते. नमस्कार.